नंतर लगेचच त्यांनी सांगितलं की ते तिथे सिनेमा वगैरे बनवायचे. त्याच्यामुळे अमेरिकेत एक क्रीम सोसायटीमध्ये त्यांचं बसणं उठणं होतं आणि ते मला म्हणाले की मी तुमच्यासाठी माझ्या प्रत्येक मित्राला पैसे मागेन आणि आपण हा प्रोजेक्ट होऊ शकतो. नंतर ते भारतातून गेले. भारतातून अमेरिकेत जाऊन 22 दिवस राहिले अमेरिकेत आणि 22व्या दिवशी त्यांना गोल्फ खेळता खेळता अटॅक आला गेले. पण ते जे 22 दिवस होते ते आमच्यासाठी इतके महत्त्वाचे होते की तो माणूस तिथे गेल्याच्या नंतर अक्षरशः झपाटल्यासारखं आपल्या प्रत्येक मित्राला सांगायला लागलं की भारत में ऐसा एक काम है, उसको बडा करने का और आप मेरे को मदद करा. तर शेवटी सिमरनला सगळे मित्र एकत्र आले. त्या मित्रांनी ती आठवण काढली 22 दिवसाच्या पूर्वी आणि त्यांनी सांगितलं की बा हा माणूस भारतात गेला, याला असं वाटायचं की त्या कामाला आपण स्वप्न होतं. त्या सर्व मित्रांनी ठरवलं की आम्ही आमच्या मित्राचं स्वप्न पूर्ण करू. आणि ते जेवढे मित्र होते त्या सर्व मित्रांनी आपापले पैसे एका टेबलवर ठेवले. त्याला नवीन देसाई मेमोरियल फंड असं नाव दिलं त्यांनी आणि ते 2005मध्ये आम्हाला पाठवले. तर ते भारतीय करन्सीमध्ये 7.5 लाख 2005मध्ये. योगायोग असा होता की त्याच वर्षी एअर मार्शलही रिटायर झाले, त्यांनी 1 लाख रुपये त्यात टाकले. आमचे नागपूरचे काही मित्र असं करून तो निधी 10 लाखाच्या घरात. तर त्या 10 लाखात आम्ही ही 5.5 एकर शेत घेतलं. त्या काळात 1.5 लाख रुपये एकराच्या भावाने घेतलं. काही रजिस्ट्रेशनसाठी पैसे खर्च झाले. उरलेल्या पैशात विहीर खोदली, जंगल स्वच्छ केलं वगैरे. आणि पुढच्या ॲनिव्हर्सरीला पुन्हा ते मित्र स्वतःहून एकत्र आले. पुन्हा त्यांनी पैसे गोळा केले आणि त्या पैशात मग आम्ही हे 2,500 फुटाचं खाली आणि वर असं बांधकाम केलं. आणि 2007 पासून आम्ही हा निवासी प्रकल्प केला. पण त्याची आता त्याचे मुलं होते, आता ही तुमची शाळा दिसते, ती शाळा कधी काय सुरू झाली? हां, जेव्हा निवासी प्रकल्प सुरू केला शाळेचा तर सुरुवातीला 2007मध्ये 8मध्ये 9मध्ये माझी मुलं यायची तिथून शिकवायला. मग गरजेनुसार आम्हाला बाहेर शिक्षक ठेवावे लागले. मग आता शाळा म्हटली तर त्या सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची वेळ आली. म्हणजेच मग त्या शिक्षणाला कुठेतरी शासनाची मान्यताही पाहिजे, तोही प्रकार आला. आम्ही शासनाला मान्यता मागितली. आता स्टेट गव्हर्नमेंटचं जे सिलेबस आहे ते सिलेबस आम्ही इथे राबवतो आणि त्या सिलेबसनुसार मुलांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. याच्यासोबत आम्ही आमचं स्वतःचंही सिलेबस चालवतो. इथे साधारणतः 3 वाजेपर्यंत ती शाळा असते आमची, ती गव्हर्नमेंटचं सिलेबस कंप्लीट करतो. 3च्या नंतरची जी शाळा असते मग ते आमचं सिलेबस चालू होतं, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे, काही क्राफ्ट आहे, नर्सरी आहे, अशासारखे काही ट्रेड त्यांना शिकवण्याचा आम्ही पुढे मागे यांच्या उपयोगी पुढच्या जीवनात पडावं. हो. कसं आहे, एक तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की आमच्या देशातलं जे शिक्षण आहे 12वीपर्यंतचं फक्तच शिक्षण आहे असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर. 12वीच्या नंतर व्यवसाय शिक्षण चालू, म्हणजे कुठल्या साईडने जायचं हे ठरवण्यासाठी कमीत कमी 12वी असंच शिकावं लागतं. आणि 12वीच्या नंतर ठरवलं जातं की आता इंजिनियर व्हायचं, MBA व्हायचं, डॉक्टर व्हायचं की काय व्हायचं. आणि आम्ही कल्पना अशी करतो की बाबा ते शिक्षण 12वीच्या नंतर देण्याच्या पूर्वी अगदी जर शाळेच्या सोबत त्यांना शिकवलं तर तोपर्यंत त्यांचं बेसिक तयार झालेलं असेल. आणि त्याच्या पुढे मग जे त्यांना काय म्हणतात की बाबा महारत त्या विषयात यायला पाहिजे असेल तर ते 17-18 वर्षात 1-2 वर्ष जर 17-18व्या वर्षी 1-2 वर्ष प्रयत्न केले तर तो त्यातला चांगला महारत हासिल करून स्वतःच्या पायावर उभा होतो. आता त्याच्या मागे थोडंसं आपण मागे, आता ही जी मुलं शाळा सुरू केली पण इथे मुलं आता ते गावाला जात नाही, इथंच राहतात. आणि याच्यातमध्ये मुली आहे, मुलंही आहे, इथंच राहतात. ते कसं काय तुम्ही सुरू केलं? म्हणजे नाही, कसं आहे, मुलगा असो की मुलगी असो, आमच्या देशाची बेसिक कन्सेप्ट दोघांचे अधिकार बरोबरीचे आहे. बरोबर. आणि दोघांचे अधिकार बरोबरीचे आहे. समाजाच्या दृष्टीने दोन्ही घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामुळे मग त्यांना ज्या फॅसिलिटीज किंवा त्यांचा जो विकास दोघांचा समांतरच झाला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की मग मुलं आणि मुली एकत्र घेऊन राहतात तर रिस्क नसते का? हा खूप लोकांचा प्रश्न असतो. कसं आहे, रिस्क ही प्रत्येक गोष्टीत असते.
म्हणजे जर समजा मी आता खूप आतमध्ये जाऊन जर समजा नाही नाही, सांगतो मुद्दा तर माझा असा आहे की 100 म्हणजे तुमच्याकडे आता मुलं किती आहे? एकूण 172. हां, म्हणजे अलग अलग अशा डॉर्मेटरीज वगैरे असतील. हो, आणि तिथे व्यवस्था नंतर हे म्हणजे आता बांधलेलं कसं, दिसतं म्हणजे. त्या पुढच्या गोष्टी आम्ही ह्या सगळ्या सामोर ठेवून तशा पद्धतीची व्यवस्था केली. आमच्याकडे मुलींची डॉर्मेटरी वेगळी आहे, हां. मुलांची डॉर्मेटरी वेगळी आहे. त्या डॉर्मेटरीमध्ये आंतरिक व्यवस्था अशी आहे की रात्री 10 वाजले की दोन्ही डॉर्मेटरीला लावतात बाहेरून की आतून? आत. आणि त्यांच्यासोबत मग त्यांचे केअरटेकर्स असतात आतमध्ये. रात्री जर मुलांना टॉयलेट बाथरूमची गरज पडली तर ते अटॅच्ड आहे आतमधल्या आतमध्ये, हां. त्यांना बाहेर यायची गरज पडत नाही. आणि अशा पद्धतीची व्यवस्था आहे. आमचा जो एकूण स्टाफ आहे तो स्टाफही त्या बाबतीत असा जागरूक आहे. म्हणजे काही आम्ही नियम असे करून घेतले की आम्हाला ते पाळणं गरजेचं आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीने एकूण कामकाज चालतं. बरं, आपली जी मुलं आहे हे पुढे शिकली, बरेचशी आता मोठी झाली, तर ते कुठं कुठं गेले वगैरे असं काहीतरी त्यांचं सक्सेस स्टोरीज कसं आहे, ज्या मुलांची सुरुवात केली, ज्या मुलांपासून सुरुवात केली त्यातले बरेच मुलं, म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा चांगलं प्रत्येकजण सांगतो. मी पहिले वाईट सांगतो. माझे 3 मुलं मला नर्वस करून गेले, ज्यांच्या बाबतीत मी उदासीन आहे. ते 3 माझ्या अपेक्षेप्रमाणे नाही घडू शकले. पण इतर जी मुलं आहेत, माझी 17-18 मुलं एकूण गेली, तर त्यामधल्या जवळपास 9 मुली गेल्या. 9 मुलीपैकी 3 मुलींचे लग्न झाले. 3 मुली माझ्या BE झाल्या. म्हणजे तुम्हीच करून गेले होय. असं? 3 मुली BE BE झाल्या. झाल्या. BE. त्यामध्ये एकीने सर्वात पहिली मुलगी जी BE झाली तिने सिव्हिलमध्ये BE केलं, एकेने इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलं आणि एकेने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये केलं. तर 3 मुली माझ्या BE झाल्या. एक मुलगा BE झाला, त्याने इलेक्ट्रिकमध्ये केलं. आणि ही मुलं आता चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत. बऱ्यापैकी पगारही मिळतो त्यांना, 20,000 25,000, कुणाला 15,000पासून सुरू झाले वगैरे. माझे 2 मुलं अकाउंट साईडला गेले, त्यांनी BCom केलं. BCom करून CA सोबत 2-3 वर्ष घालवले. ते चांगल्या पद्धतीचे अकाउंटंट झाले. ते सुरुवातीला प्रायव्हेट फर्मचं दुकानात फिरून लोकांना घेऊन द्यायचे. आता 2ही मुलं 2 कंपन्यांमध्ये अकाउंटचं काम सांभाळतात, 2 कारखान्यांमध्ये. तर अशा पद्धतीने वाटचाल आहे. हे खूप मोठं काम आहे. पण एवढे आता हा 175 मुलांचा हे सांभाळ करताना किंवा बाकी काय काय अडचणी साधारणपणे तुम्हाला? काही अडचणी असतात. मनुष्य म्हटलं की त्याला अडचणी आहेत. तर काही अडचणी कशा, म्हणजे खूप हद्दापानाचे असतात, काही रेग्युलरचे असतात, तर त्या अंगवळणी पडलेल्या. बरोबर. कसं आहे, तर एवढं मोठं सर्व करायचं म्हटलं तर बेसिक गरज माणसाची अन्न वस्त्र निवारा, आणि ती सतत भागवावी लागते. तर आणि विशेष महत्त्वाचं असं की ह्या प्रोजेक्टला आजपर्यंत असं कुठलाही स्थायी आर्थिक सपोर्ट, अनुदान नाही कुठलं, कोणाकडून गव्हर्नमेंटचंही नाही आणि कुठल्या फंडिंग गेलं. जे काही आमचं चालतं ते समाजाच्या भरोश्यावर चालतं. आणि समाजाच्या भरोश्यावर चालत असताना असं निश्चित काहीच नसतं. म्हणजे कधी कुणी आम्हाला त्यांच्याकडे 5,000 रुपये ते त्यांच्या संसारातून काढू शकत असले तर पुढच्या वेळेस कदाचित ते 4,000ही त्यांना काढणं कठीण होतं. असे प्रत्येकाच्या ह्याच्यात असतात. तर त्याच्यामुळं जे डोनर्स आहेत त्यांच्यापासून येणारं इन्कम असं फिक्स नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की खूपदा असं खालीवर असं होतं. मग बरेचदा कर्जही घ्यावं लागतं. कधी अचानक न माहीत असणारे खर्च ओढवतात. मागच्या वर्षी आमच्या इथे 39 मुलांना डेंग्यू झालं. ते कधी डोक्यातच नव्हतं की असं काहीतरी होईल. आणि मग 39 मुलं ॲट ए टाईम ॲडमिट करावं लागले. बाकीच्या मुलांना हॉस्पिटलच्या जवळ शहरात ठेवून मग त्यांचं मेंटेन करणं, औषध पाणी करणं. तर त्या काळामध्ये 2.5-3 लाखाच्या जवळजवळ अचानक आलेला खर्च होता. तो कुठे आम्ही काउंटच नव्हतो. बरोबर. तर असं घडतं. आणि एवढे 175 मुलं सांभाळणं, त्यांचं देखभाल करणं कठीणच काम. 2 मुलं सांभाळणं कठीण, 175 मुलं सांभाळणं. आता 2 महिन्याच्या पूर्वी आमच्या इथे ममचा संसर्ग झाला. जे गाळफुगी ज्याला म्हणतात. ॲट ए टाईम 13 मुलांना असं ते झालं. आम्ही घाबरलो, आता काय करायचं.
मग डॉक्टरांनी सांगितलं की यांना व्हॅक्सिनेशन करा. हां. आता व्हॅक्सिनेशन ती म्हणजे आता न ठरवलेलंच होतं की अचानक एका मुलाचं व्हॅक्सिन 108 रुपयाचं, ती ठोकमध्ये डीलरपासून आणलेलं. मग चिल्लरमध्ये 135 रुपयाला. मग एका डीलरला थोडीशी रिक्वेस्ट केली, त्याने 108चे 100 रुपयावर आणला रे, असं करून सगळ्या मुलांचं ते व्हॅक्सिनेशन. तर कसं आहे, हे असे काही अचानक खर्च आले की थोडंसं असं ते गरजेचं होतं. परंतु एकूण अनुभव असा आहे की ह्या समाजामध्ये चांगल्या मनाची माणसं खूप चांगली, म्हणजे त्यांच्याजवळ जर समजा आपण आपलं अडचणी व्यक्त केल्या तर लोक लगेच उभेही राहतात की असाही एक असतं. हो, त्याच्याशिवाय काही एवढं हे चालू शकते, हे बरोबर आहे. दुसरं असं स्टाफचं काय इथे स्टाफ आहे. काही शिक्षक आमचे निवासी असतात, काही अपडाऊन करतात हां. आणि त्यांना सॅलरीही देतो, परंतु त्या सॅलरीत माझंच समाधान नाही. नाही, बरोबर आहे. निश्चित त्यांचंही होत नाही. हां. परंतु आता अडचण अशी आहे की मलाही असं वाटतं की मग माझ्या स्टाफला चांगल्यात चांगली सॅलरी देता आली पाहिजे, परंतु शेवटी खिशाकडे पाहून सर्व व्यवस्था करते. ते खूप मोठं काम आपण करतात या मुलांसाठी. पण आपल्याला तेवढंच येत नाही. तुमचं अजून ऐकलेलं आहे की कुठे मिलिटरीचं भरती असू दे, तिथं काम करता, कोणाला स्कूटर रिपेअरिंगचं किंवा कोणाला ड्रायव्हिंगचं, असं काय काय करत राहतात, त्याच्याबद्दल सांगायला. कसं आहे, मिलिटरीचं तर ते माझ्यापेक्षा माझ्या मुलांच्या डोक्यातून ते निघाले. कसं काय? ॲक्च्युअल काय झालं, बुलढाण्याला मिलिटरी भरतीचा कॅम्प होता आणि त्या कॅम्पमध्ये एक मुलगा एक्सपायर झाला अशी न्यूज पेपरला न्यूज आली. माझ्या मुलांनी ती वाचली आणि मुलं मला विचारायला लागले की बाबा मिलिटरीत का गेल्याबरोबर मरतात का? मी म्हटलं नाही, असं काय होत नाही, आजकाल मरतच नाही मिलिटरीत कोणी. पण हा कसा गेला आणि मेला. मी त्यांना सांगितलं की बाबा तिथे सकाळी 6 पासून रात्री 6 पर्यंत, सायंकाळी 6 पर्यंत 12 तास वेगवेगळ्या टेस्ट द्याव्या लागतात. त्या टेस्ट देत असताना आतमध्ये खायला काहीही नसतं, नुसतं पिण्याच्या पाण्याचे ड्रम असतात आणि कधी तेवढी सवय नसते की 12 तास सलग श्रम करायची. आणि मग काही मुलांना ते नाही झेपत, तर त्यामध्ये असा एखादा मुलगा मरतो, खूप मुलं चक्कर येऊन पडतात वगैरे. तर माझी मुलं मला विचारायला लागली की फिर वो भूखे रहके थे देते तो गवर्नमेंट उनको खाना क्यों नहीं खिलाती. तर म्हटलं बाबा हे गव्हर्नमेंटला विचारा, मी काय सांगतो तुम्हाला. मला तुम्हाला एवढीच जास्त दया येते तर तुम्ही एक काम करा, तुम्ही एक वेळ तर उपाशी राहा, एक आठवडाभर तुमचं उरलेलं अन्न आपण त्यांना नेऊन देऊ. मी आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो. योगायोग असा होता की पुढच्या 3 महिन्यात नागपूरला भरती आहे. पुन्हा ते पेपर लावलं की नागपूरला मिळते भरती आहे. माझे मुलं मला की आपण बोलत आहात एक टाइम खाना खाएंगे, एक टाइम नहीं खाएंगे, बचा हुआ खाना मिलिट्री के बच्चों को देंगे. तो बोले हमको एक टाइम खा चलेंगे लेकिन हमारा खाना उनको दे दो. मला गंमत वाटली, पण ते कसे गळ घालायला लागले मला. मग नाईलाज म्हणून मी तिथे गेलो. आमच्या नागपूरला मिलिट्री भरती ऑफिस आहे रेल्वे स्टेशनच्या तिथे जे डायरेक्टर होते त्यांना सांगितलं, मी म्हटलं बाबा तुमच्या मुलांना आम्ही काहीतरी पोटाला आधार म्हणून देऊ इच्छितो. तर विश्वास बसत नाही. तर तुम्हाला माहीत आहे का मुलं किती येतात? तर म्हटलं बाबा माहीत तर नाही, परंतु तुम्ही परमिशन दिली तर आम्ही जेवण देण्याचं काही असं सांगत नाही, पण त्यांना पाणी पिण्यासाठी पोटाला आधार होईल असं काहीतरी देऊ. त्या माणसाचा विश्वास बसेल ना. आणि मी याच्या बळावर बोललो की कसं आहे, आता ही मुलं ती मुलं नागपूरची, आम्हाला धान्य साठवून ठेवावं लागतं. 4-4, 5-5 महिन्याचं धान्य आम्ही साठवून ठेवतो. तर ते होतं म्हणजे आपण घरचं वापरू आणि मग घरपर्यंत आणू. शेवटी त्या डायरेक्टरने आम्हाला परमिशन दिली आणि 7 वर्षापूर्वी आम्ही नागपूरला तो पहिला प्रयोग करून बघितला. मे महिन्यात मी भरती होती. तर आमच्याकडे जो तांदूळ होता त्याचा आम्ही मसाले भात केला आणि मसाले भात करून पुन्हा तिथे मिलिट्री भरतीसाठी आतमध्ये जेवढे मुलं होते त्या सर्व मुलांना मी पोटभर ठेवलं. त्याच्यासोबत उन्हाळा असल्यामुळे आम्ही आंब्याचं पण त्यांच्यासाठी तिथे केलं, कढी केली वगैरे. असं गंमत अशी होती की ते सर्व करत असताना म्हणजे ती माझ्या डोक्यातली कल्पना नव्हती. माझ्या मुलांनी गळ घातली म्हणून मी ती गंमत करायची. म्हणजे लहानपणापासून जे तुम्ही त्यांच्या मनात भरवलं ते पुढे आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण अशा अनेक कहाण्या आहेत, अनेक घटना आहेत की मला असं वाटायला लागलं की बा आता माझ्या कल्पनेला कुठे बरोबर. मला असाच एक प्रकार म्हणजे
ते मिलिटरीचं तर तेव्हापासून सुरू झालं. पुढे माझ्या मित्रांना समाजातल्या लोकांना माहीत झालं की आम्ही तसं करतोय तिथे, तर लोक मला कुणालाही काही न मागता लोक माझ्या मागे येऊन उभे राहिले. जेव्हा कधी आता मिलिटरीची भरती असते तर मिलिटरीवाले 2 महिने पूर्वी आम्हाला डेट पाठवतात आणि शहर सांगतात की ह्या शहरात ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत 10 दिवस भरती असेल. तो मेसेज आम्ही आमच्या मोबाईलवर टाईप करतो आणि जितके मित्र आहेत त्या सर्वांना पाठवतो. तो मेसेज मित्रांपर्यंत गेला की मित्र फोन करून सांगतात. कोणी म्हणतं 50 किलो तांदूळ मी पाठवतो, कोणी म्हणजे तेलाचा डबा पाठवतो, कोणी म्हणतो 5,000 माझ्यापासून घेऊ. असं करून गेली 6 वर्ष आता आमच्यावर नवीन पैसा बसत आणि सगळ्या शहरामध्ये जिथं मिलिटरी विदर्भाच्या बाहेर आम्ही जातो. अर्थातच म्हणजे विदर्भात जिथे कुठे असेल. आणि दरवर्षी एका वर्षात नागपूर आरो ऑफिस 3 भरत्या करतात, 3 वेगवेगळ्या शहरात 3-3, 4-4 महिन्याच्या फरकाने. तर एका भरतीमध्ये साधारणतः 10 दिवसांचा अनुभव असेल की 10 दिवसामध्ये 25,000 ते 30,000 मुलं आमच्याकडे येतात. रोज 2,500 ते 3,000 मुलं जेवायला असतात. 10 दिवसात 25,000 ते 30,000 आणि वर्षामध्ये 75,000 ते 90,000च्या मदत. एवढ्या लोकांना जेवायला घालतात एवढी नाही, आम्ही नाही केलं. परमेश्वराची कृपा आहे आणि माझ्या मुलांच्या त्या भावनेतून मी सर्व घडलं. अशा अनेक गमती जमती. ड्रायव्हिंगची काहीतरी आहे ना. हो, ड्रायव्हिंगचं असं होतं की इथे पाचगावच्या आजूबाजूला जी खेडी आहे त्या खेड्यांमध्ये जी साधारणतः 11-9 वर्ग पास झालेली मुलं आर्थिकदृष्ट्या शहरापर्यंत पुढच्या शिक्षणासाठी जाऊ शकत नाही किंवा ITIसाठी जाऊ शकत नाही, अशा मुलांसाठी आम्ही इथे 3 वर्ष सतत रोजगार प्रशिक्षण योजना चालवली. ज्याच्यामध्ये काही तांत्रिक ट्रेड्स होते, त्याचं ड्रायव्हिंग एक होतं, त्याच्यानंतर वेल्डिंग होतं, इलेक्ट्रिकचं होतं, असे 4-5 ट्रेड. आणि हे सर्व शिकवत असताना तो एक प्रयोग होता. म्हणजे त्यातली आणखी एक गंमत होती की आम्ही मुलांना 6 महिने इथे ठेवू. तिथे ठेवलं. हो, इथे 6 महिनेपर्यंत ठेवून त्यांचे सर्व खाणं पिणं प्रशिक्षण वगैरे इथे पूर्ण करून देत असताना आम्ही त्यांना मल्टीस्किल कारागीर करण्याचा प्रयत्न. म्हणजे आम्ही जेव्हा ज्या 72 मुलांना इथे ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग, 72 मुलांना, तर त्या मुलांना ॲटोमोबाईलचं बेसिक ट्रेनिंग, त्यानंतर ड्रायव्हिंग 1 तास रोज कम्प्युटर आणि 2 तास सकाळ संध्याकाळ 1-1 तास असं त्यांना फिजिकल ट्रेनिंग, त्याला कमांडोचं ट्रेनिंग. आम्ही 100% कमांडो नाही करू शकत, पण जुडो कराटे वगैरे असं करून. आणि नंतर बुटीबोरी MIDC एरियातल्या असोसिएशनच्या समोर, त्या उद्योगपतींच्या समोर आम्ही आमची पोरं प्रेझेंट केली, बोलवलं. आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुमचा ड्रायव्हर फक्त ड्रायव्हिंग करतो, तुम्ही जर आमच्या मुलाला जर नोकरी दिली, हा तुमचा ड्रायव्हर म्हणूनही काम करेल, सोबत तुमचा बॉडीगार्ड म्हणून काम करेल, कारण की याला आम्ही अर्धा कमांडो करून ठेवला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कारखान्यात पोचल्याच्या नंतर तुम्ही ऑफिसमध्ये बसाल, हा कारमध्ये बसणार नाही, हाही तुमच्या मागे ऑफिसमध्ये. तुम्ही जर म्हटलं की माझे 4 पत्र कम्प्युटरवर काढून देतं, तो तेही करून दे. आणि समजा कधी गाडी मधात बंद पडली तर हा काहीतरी करून तो शहरापर्यंत नेईल. तर असा मल्टीस्किल कारागीर आहे. मग त्या काळामध्ये 5,000 रुपये वगैरे ड्रायव्हरला मिळाले. आम्ही सरळ 10,000ची डिमांड केली. त्यातले आमचे बरेच मुलं 8,000, 7,000, 9,000 आहोत त्या असोसिएशननी सामावून घेतले. आणि आज असं आहे, आज लोक विचारतात की तुमच्याकडे ड्रायव्हर आहे.